हॅलो, चित्रा रेसिपीजमध्ये आज आपले सर्वांचे स्वागत आहे. इथे मी सत्तू कशी बनवायची त्याची रेसिपी आपण बघणार आहोत. इथे मी 4 ग्लास गहू घेतलेले आहे आणि ते छान भाजून घेतलेले आहे. लालसर भाजून घ्यावे व भाजल्यानंतर असा गहू असा दाणा असा फुगलेला दिसतो आपल्याला. त्याच ग्लासने मी 2 ग्लास चना डाळ घेतलेली आहे. 4 ग्लास गहू घेतलेले आहे आणि 2 ग्लास मी चण्याची डाळ घेतलेली आहे. चण्याची डाळ पण भाजून घ्यावी अशा प्रकारे ती लालसर अशी भाजून घ्यावी. ही बघा आपली चण्याची डाळ भाजून घेत आहोत आपण. ती आता थोडी लाल होत आहे. अशा प्रकारे चण्याची डाळ आपण भाजून घेतलेली आहे. ही अशा प्रकारे लालसर अशी भाजून घ्यावी. छान सुगंध असा सुटलेला आहे डाळ भाजताना. ही रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. ही डाळ आपण भाजून घेतलेली आहे. आता ती गव्हावरच मी काढून घेत आहे भाजलेली डाळसुद्धा. आता मी सत्तूसाठी 1 वाटी तांदूळ भाजून घेत आहे. तांदूळसुद्धा छान असे लाल भाजून घ्यावे. त्याचा दाणा पण असा फुगलेला दिसतो आपल्याला. हे बघा अशा प्रकारे भाजून झालेले आहे तांदूळसुद्धा. आता त्यामध्ये आपण आणखी काही साहित्य टाकणार आहोत. इथे मी सुंठ भाजून घेत आहे आणि 2 चमचे. हा चमचा थोडा मोठा होता म्हणून 1 चमचा मी जिरं घेतलेलं आहे. 2 छोटे चम्मच जिरे. भाजून घेतो आपण. विलायची पण त्यातच भाजलेली आहे. थोडं मीठ टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. गिरणीवरून पीठ आणलं अशा प्रकारे आपली सत्तू तयार झाली.